नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये खास बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस खास आहे. आज आहे पहिलं चंद्रग्रहण. याचं वैशिष्ट्य काय आहे या संदर्भात आपण मान्यवरांशी बोलणार आहोत. पण आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे ते पहिले जाणून घेऊया. 2019 हे अवकाशप्रेमींसाठी एक सुंदर असंच किंवा खास असंच म्हणावं लागेल. या वर्षात एकूण 5 ग्रहण असणार आहेत. यातलं पहिलं चंद्रग्रहण आज असणार आहे. यावेळी ब्लड मून, सुपर मून आणि वुल्फ मून दर्शन असा देखील आजचा योग दिसतोय. पण खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लड मूनचं दर्शन मात्र भारतातून होणार नाही. पण याचं खगोलीय भाषेतून त्याचं नेमकं महत्त्व काय आहे या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आणि नेमकं महत्त्व काय आहे आजच्या दिवसाचं जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर सुरुवातीला आहेत नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे सर. तर तुमचं या चर्चेसाठी खूप खूप स्वागत. आणि त्याचबरोबर नाशिकहून आता आपल्यासोबत आहेत आखाडा परिषदेचे महंत सुधीर दासही. तुमचं देखील खूप खूप स्वागत या चर्चेमध्ये. सुरुवातीला आपण जाणार आहोत अरविंद परांजपे सर, आता आपल्या सोबत आहेत. सर, खरंच म्हणायचं तर आजच्या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे? आज खूप मोठा आणि दुर्मिळ योग आहे असं म्हटलं जातं. आजच्या दिवसाचं महत्त्व विशद करा प्लीज. खरं म्हणजे भारतीय आकाश निरीक्षकांसाठी आपल्याला फक्त ही माहिती आहे की हे खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. पण तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी 31 जानेवारी रोजी भारतातनं हे खग्रास चंद्रग्रहण दिसलं होतं आणि अनेक लोकांनी अनेक ठिकाणावरनं हे ग्रहण अहोरात्र म्हणजे ग्रहणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे ग्रहण बघितलेलं होतं. तर ग्रहणाचं जर आपण महत्त्व म्हटलं तर खरं खगोलशास्त्रीय दृष्ट्या आता त्याला फार महत्त्व राहिलेलं नाही आहे. कारण ही ग्रहणं वरचेवर तशी होतात आणि जगाच्या पाठीवरनं वेगवेगळ्या देशातनं लोकांनी ह्यांची निरीक्षणं केलेली असतात. पण आमच्या दृष्टीने कसं होतं की ग्रहण जे एक आहे हा एक छान खगोलीय आविष्कार आहे आणि त्याच्या मागचं जे विज्ञान आहे ते विद्यार्थ्यांना आणि मुलांना समजावून सांगण्यासाठी सामान्य लोकांना समजावून सांगण्यासाठी एक ही आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते, एक मदत मिळते ह्याच्यामुळे. आणि त्यामुळे हे ग्रहण आमच्यासाठी पण एक महत्त्वाचं ठरतं. तर आजच्या ग्रहणाची म्हणजे आपण जर खगोलशास्त्रीय विचार केला तर अगदी सोपं आहे की सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जवळजवळ एका रेषेत येतील. आतापासून साधारण तासभरानंतर ते अगदी बरोबर एका रेषेत येतील आणि अशा वेळेस पृथ्वीची जी सावली आहे ती चंद्रावरती पडेल आणि चंद्रावरती पडल्यावरती आपल्याला चंद्र जो आहे तो एकदम लालसर दिसायला लागेल. आता हा लालसर का दिसायला लागेल किंवा ज्याला तुम्ही मगाशी म्हणालात की ब्लड मून आहे, तर होतं काय की आपल्याला जसं सूर्योदय किंवा सूर्यास्त लाल रंगाचा दिसतो कारण त्याचे प्रकाश जो आहे तो वातावरणातनं गेल्यानंतर त्याच्या सूर्यप्रकाशातला जो निळा भाग आहे तो विखुरला जातो आणि लाल प्रकाश जो आहे तो पृथ्वीपर्यंत पोचतो. तर हाच लाल प्रकाश चंद्रावरती जाऊन पोचतो आणि त्यामुळे चंद्राला तांबूसचा एक झाक येते आणि हे फार सुंदर दृश्य असतं, हे बघण्यासारखं असतं. तर त्या दृष्टिकोनातनं हे विज्ञान समजावून सांगण्यासाठी सुद्धा हे खग्रास ग्रहणं किंवा ग्रहणं आपल्यासाठी महत्त्वाची ठरतात. निश्चितच. सर, आणखीन आम्हाला विस्तारानं सांगाल की जसं तुम्ही म्हणताय की सोप्या भाषेत जर आपण सांगितलं की ब्लड मून असेल, त्याचबरोबर वुल्फ मून असेल, वेगवेगळे शब्द आहेत, वेगवेगळ्या संकल्पना आहेत. बघा, असं आहे की चंद्राच्या बाबतीत विशेषतः चंद्राचा पौर्णिमा आपण जर म्हटली तर त्याला एक वेगळं महत्त्व आपण बघतो सामाजिकदृष्ट्या किंवा शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा. की जेव्हा आता आपल्याकडे सध्या कसं झालं आहे की विजेचा वापर झाल्यामुळे जसा रात्री अंधार व्हायला पाहिजे तसा अंधार आपल्याला कधीच होत नाही. आता ज्या ठिकाणी मी बसलो आहे तिथे तर 24 तास उजेडच असतो नरिमन पॉईंटवरती, कारण तर दिवस आणि रात्र इथे विजेचा प्रकाश असतो. पण आपण एक 100-150 वर्ष मागे गेलो तर आपण बघतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेचा प्रकाश कुठेच नव्हता आणि एकदा सूर्यास्त झाला की छान अंधार होतो. तर रात्री जेव्हा सूर्याचा प्रकाश नसतो तेव्हा अहोरात्र आपल्याला जो प्रकाश देतो तो चंद्र देतो आणि पौर्णिमेचा जो चंद्र आहे त्याचा जो प्रकाश आहे तो साधारण इतर म्हणजे आदल्या 2 दिवसांपूर्वीच्या चंद्रप्रकाशाच्या जवळजवळ 10 पटीने जास्ती असतो. म्हणजे अख्ख्या रात्रभर आपल्याला छानपैकी उजेड मिळत असतो. आणि भारतामध्ये सुद्धा आपण जसं कोजागिरी पौर्णिमा आहे तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण पौर्णिमा पण साजरी करत असतो. तर पाश्चात्य देशामध्ये ह्या पौर्णिमेच्या चंद्रांना वेगवेगळी नावं आहेत. त्याच्यातला हा जो आहे वुल्फ मून आहे किंवा त्यांच्याकडे आणखीन एक असतो तो हंटर्स मून असतो की जो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतो की जेव्हा इंग्रज किंवा युरोपियन लोक घोड्यावर बसून कोल्ह्याची शिकार करायला जात होते
तसंच हा वुल्फ मून आहे की थंड प्रदेशामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर गेलेले असता, वातावरण नीरव असतं, तेव्हा तुम्हाला लांडग्यांचे आवाज ऐकायला येतात, ते ओरडत असतात, तर त्याच्यामुळे आपल्याला हा दिसतो. तर त्याला त्याच पद्धतीने महत्त्व आहे. पण जेव्हा आपण ब्लड मून म्हणतो, ते तुम्हाला मी मगाशी म्हणालो की चंद्रावरती एक तांबूसकर झाक पडते आणि त्यामुळे त्याला काही लोकांनी ब्लड मून असं नाव दिलेलं आहे. आणि तिसरी बाब जी तुम्ही म्हणालात आत्ता की सुपरमून, तर सुपरमून संकल्पना काय आहे ती बघा. ते म्हणजे असं की पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती लंब वृत्ताकार कक्षेपनं परिवलन करते, म्हणजे फेरी मारते. तसंच चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती लंबवृत्ताकार कक्षेतनं फिरत असतो. त्याची कक्षा लंबवृत्ताकार असते. लंबवृत्ताकार म्हणजे काय होतं की चंद्राचं आणि पृथ्वीपासूनचं अंतर कमी जास्ती होत असतं. तर ह्यावेळेस जी परिस्थिती निर्माण झाली ती अशी आहे की चंद्र जो आहे तो आपल्या कक्षेत पृथ्वीच्या खूप जवळ आलेला आहे आणि पृथ्वी जी आहे ती सूर्यापासून दूर आहे. तर हे सगळा योग साधता आपण बघतो की चंद्राचा आकार जो आहे तो साधारण 13-14 पटीने मोठा झालेला असतो. त्याचबरोबर चंद्राचा प्रकाशसुद्धा जो आहे तो 30% वाढलेला असतो आणि त्यामुळे ह्याला लोकांनी सुपरमून असं नाव देण्याची प्रथा पाडलेली आहे. चंद्र किंचितसा मोठा दिसतो आणि ही सुपरमून जी कल्पना आहे ना ती अगदी नवीन आहे, म्हणजे गेल्या 10-12 वर्षातली आहे. म्हणजे माझ्या लहानपणी ही सुपरमून कल्पनाच नव्हती. तर हे कोणीतरी हौशी आकाश निरीक्षकांनी हे नाव काढलं, ह्याला नाव दिलं आणि तेव्हापासून हे नाव रुजू झालं. तर अशी ही सुपरमूनची कल्पना आहे की चंद्र थोडा जवळ आलेला आहे, त्यामुळे त्याचा प्रकाश वाढलेला आहे. पण एक सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला हे माहिती नसेल की खरंच चंद्र जवळ आलेला आहे, तर सामान्य लोकांना मात्र आपल्याला आदल्या दिवशी चंद्र किती मोठा होता आणि आज किती मोठा आहे हे सांगणं एवढं सोपं जात नाही किंवा लोकांच्या लक्षात येत नाही. तर अशी ही 3 संकल्पना आजच्या दिवशी अमेरिकेतल्या लोकांसाठी घडून आलेली आहे. गेल्या वर्षी 31 जानेवारी रोजी आपल्यासाठी होती की चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असल्यामुळे त्याचा आकार आपल्याला कोणी आकार ज्याला म्हणतो तो वाढलेला होता आणि त्याचबरोबर तो जवळ आलेला होता, त्यामुळे चंद्रप्रकाश जास्ती दिसत होता आणि अशामुळे त्याला सुपरमून म्हटलं. शिवाय खग्रास असल्यामुळे त्याच्यावरती लाल प्रकाश पडला म्हणून त्याला आपण ब्लड मून म्हणून पण नाव दिलं. आणि अमेरिकेमध्ये काही लोकांनी ह्याला जे आहे ते वुल्फ मून पण असं नाव दिलेलं आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आलेल्या आहेत आणि ज्यामुळे आपण बघतो की त्याची एक समाजामध्ये किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये त्याचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. निश्चितच. फ्रान्स, आणखीन तुमच्याकडे त्याच्या संदर्भातल्या आठवणी देखील आहेत, काही काही गोष्टींचे देखील संदर्भ तुमच्याकडे आहेत, त्याबद्दल तुमच्याशी बोलणारच आहोत. महंत सुधीरदास आत्ता आपल्या सोबत आहेत, आखाडा परिषदेचे महंत सुधीरदास आत्ता आपल्यासोबत नाशिकहून आहेत. महंत, आपण काय महत्त्व विशद कराल आजच्या दिवसाचं? चंद्रग्रहणाचं अतिशय महत्त्व आहे. आज आपण जाणत आहात की प्रयाग येथे दुसरं शाही स्नान आज संपन्न होत आहे आणि चंद्रग्रहणाच्या संदर्भामध्ये काशीला चंद्रग्रहणाचं खूप मोठं महत्त्व देखील सांगितलं आहे. त्यामुळे आज काशीला देखील खूप मोठी यात्रा असते, लाखो लोक त्या ठिकाणी स्नानाला आलेले असतात. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे चंद्रग्रहणाच्या संदर्भाने जी काही विविध अनुष्ठानं सांगितलेली आहेत, तर आत्ताच परांजपे सरांनी खूप सुंदर सगळं सांगितलं. तर याचा जो प्रभाव आहे, या प्रभावाच्या माध्यमातून आपल्या शरीरावरती काय परिणाम घडतात, काय शुभ परिणाम घडतात, काय अशुभ परिणाम घडतात, या संदर्भाने प्रोटेक्ट आपण झालो पाहिजे. म्हणून धर्मशास्त्राने काही विधी, काही नियम, काही शास्त्र परिचन, काही आचरण त्या संदर्भाने सांगितलेत. बस वेद लागलेत, अमुक लागलेत. तर यामध्ये विशेषतः जप अनुष्ठान जे सांगितली आहेत, तर चंद्रमा मनसो जाता, चंद्राचा प्रभाव हा मनावरती सर्वात जास्ती पडतो आणि मनाला प्रबल करण्याकरता धर्मशास्त्राने इथे खूप सुंदर अनुष्ठानं सांगितली आहेत. तर मला असं वाटतं की आज आपण जरी सरांनी सांगितलं की बाबा 10% मोठा चंद्र दिसत असतो, तर रेड मून आहे. तर हे त्याचे जे किरणं आहेत, त्याचे जे परिणाम आहेत, आपण जाणतो की पौर्णिमा आणि अमावस्या समुद्राच्या पाण्यावरती काय प्रभाव पडतो. तर मला असं वाटतं की यावरती प्राचीन आचार्यांनी निश्चितच मनन आणि चिंतन केलंय आणि या सगळ्या गोष्टीचा शुभ उपयोग कसा करून घ्यावा, पारमार्थिक उपयोग कसा करून घ्यावा
आणि योग साधनेकरता या गोष्टींचा अतिशय सुंदर उपयोग हा अनुष्ठीयमान करून त्या ठिकाणी केलेला आहे। विशेषतः गणपती अथर्व शीर्षाचं मोठं अनुष्ठान या ठिकाणी सांगितलंय, रुद्राचा अभिषेक सांगितलेला आहे। तर ते जी ध्वनी आणि ते जे तरंग आहे याची पॉझिटिव्ह कन्वर्ट आपल्यामध्ये कशी करून घ्यावी आणि त्याची प्रॉस्पेरिटी कशी घ्यावी हा विचार मला वाटतं आतापर्यंत मॉडर्न सायन्सने देखील केला नसावा असं मला वाटतं। निश्चितच आणखीन एका मुद्द्यासह तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहोत, पण पंचांगकर्ते दाकृ सोमण सर आता आपल्या सोबत आहेत। सर, महत्त्वाचं म्हणजे काही वेळातच की ग्रहण सुरू होतंय, या ग्रहणाचा कालावधी किती असणार आहे आणि या ग्रहणाचं महत्त्व आपल्या शब्दात? भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे सकाळी 9:04 ग्रहणाला सुरुवात होणार आहे आणि सकाळी 10:11 खग्रास स्थितीला प्रारंभ होणार आहे आणि त्यानंतर ही खग्रास स्थिती सकाळी 11:14 राहणार आहे आणि दुपारी 12:21 चंद्रग्रहण सुटणार आहे। अर्थात हे चंद्रग्रहण जे आहे, खग्रास स्थिती आहे, ती आखाती देश, आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि रशियाचा काही भाग यातून दिसणार आहे। अर्थात भारतातून खग्रास चंद्रग्रहण किंवा चंद्रग्रहण दिसणार नाही, कारण आपल्या दृश्य आकाशात चंद्र नाही। आपल्याला आठवत असेल 31 जानेवारीला गेल्या वर्षी आपण ही स्थिती अनुभवली होती, म्हणजे त्यावेळी सुद्धा खग्रास चंद्रग्रहण होतं, ब्लड मून होता, सुपर मून होता आणि अनेक खगोलप्रेमींनी त्याचं दर्शन घेतलं होतं आणि आनंद घेतला होता। तोच आनंद सध्या अमेरिका, युरोपमधील लोक घेत आहेत आणि तिथे आता रात्र आहे आणि त्यामुळं त्यांच्या दृश्य आकाशात चंद्र आहे, त्यामुळं चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण त्यांना अनुभव येत आहे। एक गोष्ट धर्मशास्त्रात आत्ताच यांनी सांगितली त्याप्रमाणे जिथून चंद्रग्रहण दिसत नाही तिथे धार्मिक नियम पाळायची जरूर नाही असं शास्त्रात सांगितलेलं आहे। त्यामुळे अर्थात धर्मशास्त्र मानणाऱ्यांनी सुद्धा भारतामध्ये चंद्रग्रहणाचे नियम पाळायचे इथे जरूर नाही असं धर्मशास्त्रात सांगतंय। अर्थात मानवी शरीरावर परिणाम होतात का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायचं तर ग्रहणाचा माणसाच्या शरीरावरती काहीही परिणाम होत नाही। उलट थायलिडोमाइड नावाचं चुकीचं औषध युरोपियन स्त्रियांनी घेतलं आणि हजारो मुलं विकृत जन्माला आली, ती चुकीच्या औषधामुळे आली, ग्रहणामध्ये भाजी चिरल्यानं नव्हे। तेव्हा आपण विज्ञान युगात वावरतोय, तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहणाचा, सुपरमूनचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याचं दर्शन घ्यायला पाहिजे। विशेषतः पुढच्या पिढीनं, विद्यार्थ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की सुपरमून म्हणजे काय, चंद्रग्रहण म्हणजे काय, किंवा वुल्फ मून आपण म्हटलं की नवीन वर्षातील पहिल्या पौर्णिमेला वुल्फ मून असं म्हणतात त्या चंद्राला, तर त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। हे खगोलशास्त्र समजून घेतलं पाहिजे। आता आपली इस्रो संस्था चांद्रयान 2 चंद्रावरती पाठवणार आहे आणि चंद्रावर एक बग्गी उतरवणार आहे। तर या युगामध्ये आपण चंद्रग्रहणाचा अभ्यास करायला पाहिजे, सूर्यग्रहणाचा अभ्यास करायला पाहिजे। सुदैवानं अर्थात 16 जुलैला भारतातून दिसणारं चंद्रग्रहण होणार आहे, पण ते खग्रास चंद्रग्रहण आहे आणि सुपरमूनचे योग आपल्याला पुन्हा येणार आहेत। 19 फेब्रुवारी आणि 20 मार्च म्हणजे माघ पौर्णिमेला पुन्हा सुपरमून दिसणार आहे आणि होळी पौर्णिमेच्या रात्री पुन्हा आपल्याला सुपरमून दिसणार आहे। त्यामुळे सुपरमूनचं दर्शन गेलं, विशेषतः छायाचित्रकारांना एक चांगला अनुभव असतो की मोठा चंद्र दिसतो आणि 14% तो मोठा दिसतो, 30% जास्त प्रकाशित दिसतो, त्याचा आनंद लुटणं हे एक महत्त्वाचं आहे, म्हणून याचं निरीक्षण करायला पाहिजे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहायचं असतं, तिथे ग्रहण चष्म्याची जरूर नसते। त्यामुळे साध्या डोळ्यांनी सुपरमून सुद्धा साध्या डोळ्यांनी पाहायचं आहे आणि संपूर्ण भारतातून दिसणार आहे तो रात्रभर आज सुपरमून आपल्याला दिसणार आहे, तो बघायला पाहिजे, चंद्राचा अभ्यास करायला पाहिजे, चंद्र किती दूर आहे, किती जवळ आहे ह्याचा अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतं। निश्चितच आपल्यासोबत हे सगळे मान्यवर आहेत आणि आजच्या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे, चंद्रग्रहणाचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सगळ्याचं महत्त्व काय आहे हे देखील आपण त्यांच्याकडून आणखीन जाणून घेणार आहोत। काही आठवणी देखील आहेत, या आधीच्या ऐतिहासिक संदर्भ देखील आहेत, ते देखील जाणून घेत आणि यानंतर आपण जाणार आहोत पुण्यामध्ये आपल्यासोबत एक पाहुणे आहेत, त्यांच्याकडून देखील महत्त्व जाणून घेणार आहोत। सिद्धेश्वर मारटकर हे ज्योतिष आता आपल्या सोबत आहेत, पंचांगकर्त्यांकडून आपण आता जाणून घेतोय, त्याचबरोबर खगोल अभ्यासक देखील आता आपल्या सोबत आहेत। सिद्धेश्वर, तुम्हाला या दिवसाविषयी काय वाटतं, कारण आपण जसं म्हणतो की वेगवेगळ्या राशीनुसार ग्रहणाचं महत्त्व असतं, याविषयी आपल्याला काही सांगायचं आहे?
हा आपल्याला एक फलज्योतिषाच्या माध्यमातून याचा विचार करताना फक्त आजच्या दिवसाचा विचार करून चालणार नाही. एक खगोलीय घटना म्हणून आपल्याला माहिती आहे की रविचंद्रांचं दक्षिण उत्तर अंतर कमी झालं की ग्रहण होतं. त्याच वेळेला एक गुरुत्वाकर्षण एक मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरती होत असतं. त्याचा परिणाम जसा भरती आवटीमध्ये होतो तसा इतर सामाजिक, नैसर्गिक आणि राजकीय घडामोडींचा पण याच्यामध्ये सहभाग असू शकतो. उदाहरणार्थ सप्टेंबर 2017 पासून 23 मार्च 2019 या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ही आत्ताची ग्रहणं ही कर्क आणि मकर राशीमध्ये झालेली आहेत. याचा प्रत्यक्ष परिणाम ह्या 1.5 वर्षामध्ये जर आपण बघितला तर मकर रास ही सत्ताधारी पक्षांची रास आहे. तर ह्या 1.5 वर्षामध्ये कर्नाटक, गुजरात आणि आता 5 राज्यांच्या निवडणुका याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाला मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागला किंवा पिछाड झालेली आपण बघतो. ही सरास काही उद्योगपती, काही बँका आणि अर्थसंस्था याच्याशी संबंधित होती. त्यामुळे याच्यावरती पण याचा परिणाम आपल्या 1.5 वर्षामध्ये बघायला मिळाला. दुसऱ्या बाजूला कर्क रास ही जलरास असल्यामुळे ह्या वर्षामधला पाऊस आपल्याला कमी झालेला दिसून आला. तर हा नैसर्गिक आणि सामाजिक घडामोडी बरोबर याच्यामध्ये एक मानवी जीवनावरती होणारा परिणाम ह्या राशींच्या संबंधात आपल्याला बघायला मिळतो की कर्क आणि मकर राशीच्या लोकांना याचा मानसिक, शारीरिक त्रास होऊ शकतो. त्या जोडीला ह्या राशी ज्या राशींना 4, 8, 12 असतील, म्हणजे उदाहरणार्थ मेष, सिंह, धनु या राशी किंवा मिथुन, तुळ, कुंभ ह्या राशींना याचा थोडासा त्रास होऊ शकतो. हा एका दिवसामध्ये होतो असं नाही, पण हा 1.5 वर्षाचा कालावधी यांनी त्यांची शारीरिक आणि मानसिक अवस्था जपण्यासारखा आहे. हा आपण त्याचा एक परिणाम म्हणू शकतो. आता ही मार्च नंतरची ग्रहणं जी होणार आहेत ही मिथुन आणि धनुमध्ये होतील. त्याला त्याचा परिणाम त्या राशींच्या प्रमाणात असेल. पण अगदी आत्ता जी 1.5 वर्षाची आपण परिस्थिती बघितली तर ज्या 4, 8, 12 राशीमध्ये आहेत ही ग्रहणं, त्यांना एक जसं एखादं ग्रहण दशमस्थानात झालं तर जसं देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये परिणाम आपल्याला दिसला तसा मानवी जातकामध्ये राशीच्या दशमातला ग्रहण हे नोकरी व्यवसायामध्ये काहीतरी त्याला त्रासदायक ठरू शकतं. एखाद्याचं 4थ्या स्थानामध्ये ग्रहण झालं की उदाहरण मेष राशीला 4थ्या स्थानात आज ग्रहण होतंय, त्याने घराचे व्यवहार जरा जपून करायला पाहिजे, ती काळजी घेतला पाहिजे. किंवा घरातलं वातावरण थोडंसं बिघडू शकतं, या दृष्टीने काळजी घ्यायला पाहिजे. किंवा कर्क राशीतलं ग्रहण मिथुन राशीला 2ऱ्या स्थानात आहे, त्यांनी आर्थिक व्यवहार जपून केले पाहिजे किंवा कौटुंबिक कलह टाळले पाहिजे, याचा आपण या ठिकाणी परिणाम सांगू शकतो. किंवा हीच कर्क रास जर 5म स्थानात झाली असेल म्हणजे ती मीन राशीच्या लोकांना, तर ह्या काळामध्ये संततीची काळजी घ्यायला पाहिजे. किंवा जे लोक विद्यार्थी आहेत त्यांनी जास्ती श्रम घेतले पाहिजे, अभ्यास चांगला केला पाहिजे. तिथं काहीतरी त्यांना त्रासदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्या लोकांच्या 7म स्थानामध्ये ग्रहण झाले की उदाहरणार्थ मकर राशी 7मात आता ग्रहण होते आजचं, तर ह्या लोकांचा विवाह सौख्यामध्ये काहीतरी अडचणी या काळामध्ये निर्माण होऊ शकतात. त्यांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे की आपण एक समजुतीने वागलं पाहिजे, एकमेकांशी एक समजून घेतलं पाहिजे, विवाद टाळले पाहिजे. एखाद्याच्या 8व्या स्थानात ग्रहण होते आजचं कर्क राशीचा, ती धनुरास आहे, त्यांनी प्रवास जपून केले पाहिजे. साधारण ग्रहणाच्या जवळपास त्यांनी प्रवासात काळजी घ्यायला पाहिजे. अगदी जसं तुम्ही म्हणताय की प्रत्येक राशीनुसार ज्योतिषशास्त्र त्याप्रमाणे काही बदल सुचवत असतात आणि त्याप्रमाणे तुमचा देखील अभ्यास असतो. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. आपल्यासोबत अरविंद सर आता आहेत. अरविंद सर, आपण बघतोय की कशा रीतीनं आता काही दृश्य देखील आपण बघतोय की आपण जरी स्वतः बघू शकत नसलो आता ग्रहण, तरी काही देशांमध्ये हे ग्रहण दिसतंय. एक वेगळी अनुभूती खगोलप्रेमींसाठी ही एक सुवर्ण संधी असते. त्याचं महत्त्व काय आहे अशासाठी, कारण ही काही रोज आपल्याला हे दृश्य बघता येतं अशातला हा भाग नसतो. ही एक पर्वणी निश्चितच म्हणता येईल. नक्कीच ही एक पर्वणी आहे. अप्रतिम दृश्य असतात हे. आणि ज्या ज्या लोकांनी ग्रहणं बघितली आहेत ती प्रत्येक ग्रहणं त्यांच्या मनाच्या किंवा मेंदूमध्ये ती ठसलेली आहेत. आपल्याला खूप त्याचा आनंद मिळतो. पण आपण जर समजा परत एकदा ह्या विषयावरती वळलो की ह्या वेळेस शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल, तर आपण बघतो की वैज्ञानिक दृष्टी म्हणजे जे शास्त्रज्ञ आहेत आणि ते काही प्रयोग ह्या वेळेस करू शकतील का, तर त्याची संभावना मी मगाशी अगदी सुरुवातीला म्हणालो त्याची खूप कमी आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी अत्यंत हुशार आहे आणि त्याला काहीतरी फार वेगळं काहीतरी सुचलं आणि त्यांनी ते केलं तर ती गोष्ट कदाचित वेगळी होऊ शकते. पण सर्वसामान्यप्रमाणे आज खगोलशास्त्रज्ञ किंवा जे चंद्राचा अभ्यास करतात किंवा शास्त्र म्हणून अभ्यास करतात तर त्याच्यासाठी मात्र ती लोकं जात नाहीत. म्हणजे कसं की
खग्रास सूर्यग्रहण असेल तर मात्र आपण वेगवेगळ्या देशात जाऊन सूर्यग्रहणाचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो. सूर्याच्या भोवती जो करोना आहे, किरीट म्हणतात त्याला, त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो. पण चंद्रग्रहणाच्या बाबतीत मात्र हे घडत नाही. मग आमच्या दृष्टीने चंद्रग्रहणाचं महत्त्व काय? तर हे महत्त्व जे असं आहे की ह्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांना किंवा समाजातल्या लोकांना या ग्रहणाबद्दलचं विज्ञान काय आहे त्याची म्हणजे आजचा दिवस हे धरून आपण त्यांना समजावून शकतो. म्हणजे कसं की आता आमच्याकडे सुद्धा जेव्हा तारांगणामध्ये लोक येतात तेव्हा आम्ही त्यांना दाखवतो की बाबा ग्रहण आहे तेव्हा नेमकं काय घडत असतं, किंवा आता हे ग्रहण ते फक्त पौर्णिमेलाच का होतं. तर त्याला उत्तर सरळ आहे की सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात, पण मग दरच पौर्णिमेला ग्रहण का होत नाही. तर ज्या पातळीतनं चंद्र जो आहे तो चंद्र जो आहे तो पृथ्वीची परिक्रमा करतो आणि ज्या पातळीतनं पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, ह्या दोन्ही पातळी ज्या आहेत त्या एकमेकांना सुमारे 5 अंशांनी कललेल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी साधारण जास्तीत जास्त 7 ग्रहणं होऊ शकतात किंवा कमीत कमी 2 ग्रहणं होतात. तर दरच पौर्णिमेला आणि अमावस्येला सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होत नसतात. तर ही जी शास्त्रीय बाब आहे ही समजावून सांगण्यासाठी अशा पद्धतीचे ग्रहणं फार उपयोगी पडतात. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की एक प्रयोग करणं. आता तुम्ही बघा की शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये सुद्धा वैज्ञानिक प्रयोग करणं म्हणजे लोक शक्यतोवर जे उत्तर असायला पाहिजे ते काढण्याकडे प्रयत्न करतात. अचूकरित्या प्रयोग करण्याची क्षमता आपल्याकडे खूप कमी आहे किंवा त्याला वाव खूप कमी आहे. तर ह्यावेळेस आम्ही जे ॲमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत किंवा हौशी आकाश निरीक्षक आहेत तर त्यांच्याबरोबर एक छोटा प्रयोग करण्यात येतो. तो म्हणजे असा की पृथ्वीची सावली चंद्रावरती कशी सरकती आहे, चंद्रावरती जी विवरं आहे ती वेगवेगळ्या विवरांवरती ती सावली किती वाजता टच होती आहे, हा एक छान शास्त्रीय निरीक्षण करू शकतात. दुसरी बाब म्हणजे अशी की ग्रहणाच्या वेळेस आपण मगाशी म्हटलं की ब्लड मून दिसतो की चंद्र जो आहे तो लालसर रंग दिसतो. तर त्या लालसर रंगाची सुद्धा फार एक वेगळी गंमत आहे. तुम्हाला सांगतो की 1993 साल होतं आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये एक सुंदर खग्रास चंद्रग्रहण झालं होतं. पण त्याच वर्षी अलीकडे इंडोनेशियामध्ये एका ज्वालामुखीचा उद्रेक झालेला होता आणि ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे अगदी बारीक प्रमाणामध्ये धुळीकण जे आहेत ते वातावरणामध्ये, पृथ्वीच्या वातावरणामध्ये सगळीकडे पसरलेले होते. तर मला ते ग्रहण आठवतंय की ते खग्रास ग्रहण इतकं गडद होतं की सुमारे जेव्हा खग्रास ग्रहणाची मध्यस्थिती आली तेव्हा काही म्हणजे 2-3 मिनटं आकाशामध्ये चंद्र दिसत सुद्धा नव्हता, इतकं गडद ते ग्रहण होतं. तर हे सांगण्याच्या मागचं कारण असं की ग्रहणाची तीव्रता किती आहे तर त्याचा अभ्यास करून आपल्याला आपल्या पृथ्वीच्या वातावरणाबद्दलची सुद्धा थोडी माहिती मिळते की पृथ्वीचं वातावरण कसं काम करतं आहे. बाकी जे आता आपण ऐकलं की फलज्योतिषांच्या दृष्टिकोनातनं, तर मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की मी आजवर अनेक ग्रहणं बघितली आहेत. मी माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून, शाळेच्या दिवसापासून अनेक ग्रहणं बघितली आहेत. स्वतः मी 6 खग्रास सूर्यग्रहणांचा अनुभव घेतलेला आहे. चंद्रग्रहणाच्या बद्दल तर काही बोलायलाच नको, इतकी ग्रहणं बघितलेली आहेत मी. आणि तरीसुद्धा आज मी एका विशिष्ट पदावरती पोचलेलो आहे आणि ग्रहणाच्या वेळेस जे करू नये, जे शास्त्रामध्ये म्हणजे फलज्योतिष किंवा ह्याच्यात सांगतात की ग्रहणाच्या वेळेस तुम्ही हे करू नका, ते करू नका, तर ते आम्ही सगळं केलेलं आहे. या संदर्भात सांगायचं म्हणजे की गेल्या वर्षी 31 जानेवारी रोजी जेव्हा ग्रहणं झाली तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून त्यावेळेस खाल्लं आणि प्यायलं, पण आम्हाला कुठल्याही पद्धतीने कशाचाच त्रास झालेला नाही आहे. आणखीन या संदर्भात एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे की जेव्हा फलज्योतिषी सांगतात की अमुक करा किंवा तमुक करा तेव्हा ते फक्त ग्रहणाच्या विषयीचाच आपल्याला काहीतरी सांगत असतात, पण त्याच्याबरोबर त्याला पुरावा आहे का, त्यांनी वर्षभर वेगवेगळ्या राशीतल्या लोकांचा अनुभव घेऊन त्यांना कसं काय परिणाम होतात किंवा त्यांना काय अनुभव होतात असा डेटा आपल्याला कुठेच सापडत नाही. आणि जेव्हा शास्त्रज्ञ ह्यांना चॅलेंज करतात तेव्हा ते चॅलेंजला सुद्धा आव्हान देतात त्यांना की आम्हाला ह्या शास्त्रीय प्रयोग करून दाखवा, तर तेव्हा ते आव्हानाला सुद्धा पुढे येत नाहीत. त्यामुळे ह्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून मी जे कोणी विज्ञानप्रेमी आहेत किंवा जे काठावरती आहेत त्यांना हेच सांगू इच्छितो की ग्रहणामुळे किंवा कुठल्याही प्रकारे ह्या खगोलीय परिस्थितींचा कुणावरतीही कसलाही शारीरिक किंवा कुठलाही परिणाम होत नाही. मगाशी दाखरू सोमनांनी पण सांगितलं की अगदी निश्चितच तुम्ही म्हणताय की परिणाम निश्चितच होत नाही, पण त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणताय की हवामानातले बदल देखील आपल्याला पृथ्वीवरचे या माध्यमातून कळू शकतात आणि या संदर्भात सोमन सरांकडून आपण अधिक मार्गदर्शन जाणून घेणार आहोत.
खगोलीय वैज्ञानिकांच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहेच आणि पंचांगाकर्ते दाकरू सोमण सर आता आपल्या सोबत आहेत. सर, जसं आपण म्हटलं की आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहेच, अनेक गोष्टी किंवा संशोधनाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा मानला जातो, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जसं तुम्ही मगाशी म्हणत होतात की पृथ्वीवरचं हवामान किंवा यातले बदल देखील आपल्याला अधोरेखित करता येऊ शकतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ग्रहणामुळे पृथ्वीवरच्या हवामानात वातावरणात फरक पडत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. मगाच परांजपेंनी जे सांगितलं ते असं सांगितलं होतं की त्यावेळी ज्वालामुखी झालेला होता आणि धुलीकण होते, पण ते ग्रहणामुळे नव्हे. तर ग्रहणामुळे काही धुलीकण आलेले नाहीत, तर धुलीकण होते, त्यामुळे ग्रहण दिसण्यामध्ये व्यत्यय आला किंवा ग्रहण वेगळ्या स्थितीत दिसलं. पण पृथ्वीच्या वातावरणात कोणत्याही प्रकारे चंद्रग्रहणाचा सूर्यग्रहणाचा फरक पडत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि धर्मशास्त्राच्या बाबतीत जर म्हणालात तर पूर्वी जे नियम सांगितलेले आहेत ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासून बघायला पाहिजेत की त्याचे परिणाम होतात का. आपल्याकडे काय झालंय, संशोधन केलं गेलं नाहीये. म्हणून मी असं म्हणतो नेहमी, ह्या खगोलीय घटना ज्या आहेत त्यांचं आपण अभ्यास केला पाहिजे. विशेषतः तरुण पिढीला त्याचं मागचं कारण समजावून द्यायला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला पाहिजेत. नेहमी आपण काय करतो की आपण ठरलेल्या गोष्टी पाठांतर करून परीक्षेत उत्तरात लिहितो, म्हणून मुलांना विचार करू देत नाही. तर अशा घटना खगोलीय घडल्या की मुलांना प्रश्न विचारून त्यांना त्या विचार करू द्यायला पाहिजे. आता जसं आपण उन्हात उभं राहिलं तर आपली सावली पडते, तशी पृथ्वीची सावली आकाशामध्ये पडते आणि त्या सावलीमध्ये चंद्र येतो, त्यामुळे तो काळसर तपकिरी रंगाचा लालसर रंगाचा दिसतो. या गोष्टी समजावून द्यायला पाहिजेत. आता कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे यावर्षी 26 डिसेंबरला. तर कंकणाकृती सूर्यग्रहण का दिसतं, खगरा सूर्यग्रहण का दिसतं, त्यावेळी करोनाचा अभ्यास कसा करायला पाहिजे आपल्याकडे. म्हणून मी नेहमी म्हणतो की कुठल्या राशींना हे ग्रहण शुभ आहे. जे लोक आज रात्री सुपरमून पाहतील, या चंद्रग्रहणाचा अभ्यास करतील, त्यांच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे, कारण आलेली वैज्ञानिक संधीचा त्यांनी फायदा घेतलाय. आणि जे लोक पाहणार नाहीत, चंद्रग्रहणाचा अभ्यास करणार नाहीत, सुपरमून पाहणार नाहीत, त्यांच्या राशीला ते अशुभ आहे, कारण आलेल्या खगोलीय घटनेचा ते फायदा करून घेत नाहीत. म्हणून मला सांगायचं आहे की वैज्ञानिक युगात आपण वावरतोय, त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. आणि तसं जर अभ्यास केला तर मला खात्री आहे इस्रो आज जे चांद्रयान 2 पाठवत आहे तर त्याचा अभ्यास सुद्धा मुलं करतील आणि शास्त्रज्ञ निर्माण होतील. आपल्याला खरी गरज आहे शास्त्रज्ञ निर्माण होण्याची आणि फंडामेंटल रिसर्च करणाऱ्या मुलांची. तशी वृत्ती निर्माण होण्यासाठी या खगोलीय घटनांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं. सर, आणखीन एक मुद्दा आहे, परांजपे सरांकडे हा मुद्दा घेऊन जायचा. सर, तुम्ही जसं म्हणाला होतात की एक ऐतिहासिक संदर्भ, एक आठवण देखील तुमच्याकडे या संदर्भात आहेत, ती 2 उदाहरणं देखील तुम्ही सांगणार होतात. होतं की हो, आपल्याला माहिती आहे खगर परांजपे सरांकडे या 2 आठवणी जाणून घेण्यासाठी जाणार आहोत. महंत आत्ता आपल्या सोबत आहेत नाशिकहून. सर, जसं तुम्ही म्हणत होतात की रूढी परंपरा तर निश्चितच पाळल्या जातात, पण या सगळ्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आपण याबद्दल आणखीन काही सांगू इच्छिता? नाही, मगाशी सुमन सर जे म्हणाले की याचा वातावरणावरती परिणाम होत नाही, तर मध्यंतरी माझा एक मित्र लाकडावरती जे वुडग्रेन्स असतात त्याच्यावरती अभ्यास करत होता आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भाने ज्या वेळेला तो अभ्यास करत होता तर त्याच्या असं लक्षात आलं की दर 12 वर्षांनी ती जी लाकडाची परिघीय गती आहे, म्हणजे ते जे ग्रेन्स आहेत ते वाढलेले दिसत आहेत. आणि त्यावरनं नंतर ज्या वेळेला तो ग्रहणाच्या संदर्भाने पाहायला सुरुवात केली तर तिथे काही ठिकाणी संकोच झालेला होता. आता जसं सोमनजी म्हणाले, मला असं वाटतं की ग्रहण संपल्यावरती भरती आणि ओहोटी सुरू होते बघा, म्हणजे वातावरणावरती परिणाम होत नाही हे सपशेल चुकीचं आहे. ग्रहणाचा देखील वातावरणावरती परिणाम होतो आणि या विषयावरती प्राचीन धर्मशास्त्र काय म्हणतंय
आणि विज्ञान आज काय म्हणतंय याची सांगड घालणारा अभ्यास आज आपल्याकडे नाही. मला वाटतं त्याचं ब्रिजिंग आपण कुठेतरी केलं पाहिजे आणि या संदर्भाने आपण जर एक नवीन संशोधन पुढे ठेवलं तर ते निश्चितच लोकांना फायद्याचं होईल. परंतु प्राचीन मनीषींनी मात्र याचा उपयोग अध्यात्माच्या माध्यमातून आपलं जे प्रिन्सिपल ऑफ थॉट आहे, मंत्रांच्या द्वारे शक्तीचं जागरण करणं, यावरती मात्र निश्चितच उपयोग केलेला आहे. तर त्यावरती पण संशोधनात्मक प्रक्रिया आपल्याकडे नाही. मी परांजपे सरांची निश्चित मुंबईला आल्यावर भेट घेईल. तर त्या दृष्टीने आपल्याला काही संशोधन करता येईल का? कारण पिंडी ते ब्रह्मांडी, जर ब्रह्मांडावरती त्याचा फरक पडतोय तर आपल्या शरीरावरती निश्चितच त्याचा परिणाम होतो. आपण त्याची एक्सपेरिमेंट काढू शकत नाही, हा फक्त तिथे प्रश्न येतोय. परांजपे सर, तुम्हाला याविषयी काय म्हणायचंय? एक मिनिट. मला असंच म्हणायचंय की अनेक वेळेला प्रयोग केलेले आहेत, लोकांनी विचार केलेला आहे ह्याच्यावरती, पण ठोस परिणाम कधीही समोर आलेला नाहीये. मगाशी बोलताना सुद्धा मी म्हटलं की खगोलशास्त्रज्ञांनी फलज्योतिषांना आव्हान केलेलं आहे की तुम्ही हे सिद्ध करून दाखवा, पण जगातल्या कुठल्याच फलज्योतिषांनी हे सिद्ध केलेलं नाहीये किंवा ते सिद्ध करू शकलेले नाहीयेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग झालेले आहेत. तेव्हा परत एकदा जसं सोमण म्हणाले तेव्हा त्याचप्रमाणे की आपल्याला तरुण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जागृती निर्माण करायला पाहिजे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बाजूला ठेवूया. पण तुम्ही मगाशी जो एक प्रश्न मला लोकांना एक छान सांगावं असं वाटतं की कशा पद्धतीने ग्रहणांचा उपयोग सुद्धा करून घेण्यात आलेला आहे. तर त्याच्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे की जेव्हा 1980चं ग्रहण झालं तेव्हा एका व्यक्तीने प्रश्न विचारलेला होता की महाभारताच्या वेळेस जेव्हा अंधार होतो, तो एक प्रसंग घडलेला असतो की दिवसा अंधार होतो आणि अर्जुन म्हणतो की अर्जुन हरणार असतो, तेव्हा लोकांनी विचारलं की त्यावेळेस खग्रास ग्रहण झालं होतं का? कारण खग्रास ग्रहणाच्या वेळेस सूर्य आपल्याला दिसेनासा होतो. तर तेव्हा जेव्हा आपण गणित मांडलं तेव्हा त्याची आणि महाभारतातल्या घटनांची सांगड बसली नाही. आणि तसंच आणखीन एक सुंदर उदाहरण ग्रहणाच्या बद्दल जे आहे ते म्हणजे की 1501 मला वाटतं 1 मार्च 1501 रोजी अमेरिकेमध्ये असं एक ग्रहण झालं होतं. खग्रास चंद्रग्रहण झालं होतं. त्यावेळेस कोलंबस तिथे होता आणि त्याची गोष्ट अशी आहे की कोलंबसला तिथल्या नेटिव्ह लोकांनी, स्थानिक लोकांनी मदत करण्याचं बंद केलेलं होतं. त्यांना ते त्रास देऊ लागलेले होते. त्यांचं अन्न पुरवठा त्यांनी थांबवला होता आणि तेव्हा कोलंबसच्या लक्षात आलं की अरे आपल्याला 1 तारखेला हे खग्रास ग्रहण दिसणार आहे. तर त्या लोकांना त्या ग्रहणाच्या बद्दल काहीच कल्पना नव्हती. तर कोलंबसनी काय केलं की तिथल्या स्थानिक लोकांना सांगितलं की जर तुम्ही आमचं ऐकलं नाहीत तर मी तुमचा चंद्र काढून घेईन. आणि त्यावेळेस त्या लोकांना आश्चर्य वाटलं, स्वाभाविक आहे की चंद्र कसा काढून घेण्यात येईल म्हणून, आणि म्हणाला की मी तुमचा चंद्र अदृश्य करेन. आणि त्यांनी काही त्याच्यावरती विचार केला नाही. पण हळूहळू जेव्हा ग्रहण पुढे सरकत गेलं आणि आकाशामधनं जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडत गेली आणि जेव्हा चंद्र खूप गडद झाला तेव्हा त्यांना खरंच वाटलं की कोलंबसमध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे आणि त्या शक्तीचा वापर करून तो आपला चंद्र काढून घेणार आहे. आणि हे ऐकल्यावरती ते लोक धावत पळत ह्याच्याकडे आले आणि म्हणाले की नाही तुम्ही आमचा चंद्र परत द्या आणि आम्ही तुम्हाला हवी ती मदत करू. म्हणजे ही एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा बघता एक छान गंमत ही कोलंबसने केलेली होती. अगदी खरं. ही दोन्ही उदाहरणं सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि याच चर्चेमध्ये आपण आता पुन्हा एकदा जाणार आहोत. महंत सुधीरदास दत्त आपल्या सोबत आहेत. महंत, जसं तुम्ही म्हणत होतात परांजपे सरांनी एकीकडे महाभारतातला एक रेफरन्स दिला होता आणि त्या संदर्भात तुम्हाला काही म्हणायचंय? हो, तिथे आता जे परांजपे सर म्हणाले की महाभारत युद्ध कालखंडाच्या वेळेला ग्रहण नव्हतं, तर त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये असं आलेलं आहे की चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे दोन्हीही त्रयोदशीला झाल्याचा स्पष्ट उल्लेख आलाय. आणि अशा पद्धतीने जर झालं तर खूप मोठा संहार असं शास्त्र सांगतंय. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी करोडो लोकांचा संहार झाल्याचा उल्लेख सापडतोय. त्यामुळे तो जो रेफरन्स आहे बहुधा त्यांनी नीट पाहिला नसेल, हरकत नाही, परंतु त्याचे परिणाम घडतात असे प्राचीन उल्लेख आलेले आहेत. आणि जसं मगाशी ते म्हणाले की या संदर्भाने काही सायंटिफिक
रेफरन्सेस देण्याची किंवा त्याचे एक्सपेरिमेंट करण्याची पद्धत नाही. तर मध्यंतरी आम्ही मॉस्कोला या संदर्भामध्ये बरेच प्रयोगाच्या संदर्भाने आखणी केलेली होती आणि बहुधा पुढील महिन्यामध्ये आम्ही ध्वनिशास्त्राचे म्हणजे मंत्रशास्त्राचे शरीरावरती होणारे प्रत्यक्ष परिणाम या संदर्भामध्ये एक मोठं एक्सपेरिमेंट करणार आहोत. आणि मला वाटतंय की त्यातनं आपली जी प्राचीन मांडणी आहे धर्मशास्त्राची, जसं आता इथे नवो नवो भवती जायमानो असा मंत्र इथे प्रायश्चित्ताला सांगितला आहे, चंद्रमा इत्यादी मनसो जाता इत्यादी मंत्रांचे जप सांगितलेत, तर त्याचे परिणाम काय होतात याचे एक्सपेरिमेंट आम्ही नक्कीच काढणार आहोत. अगदी. आणि या सगळ्या चर्चेवर आपण जाणार आहोत. दाखरू सोमण सर आता आपल्या सोबत आहेत. सोमण सर, तुम्ही तर दोन्ही बाजू ऐकलेल्या आहात. या सगळ्यामध्ये असं देखील म्हटलं जाते की इकडे खगोलीय अभ्यासक आहेत आणि त्याचबरोबर महंत देखील जे म्हणतात ते देखील आपण ऐकलं. या सगळ्यामधून एक ब्रिजिंग करून नवीन पिढीला या सगळ्यातून नेमकं काय जिस्ट घ्यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? सोमण सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? त्यांच्याकडे पण पुन्हा एकदा जाणार आहोत, पण त्याचबरोबर आपण जाणार आहोत आपल्या सोबत पुण्याहून देखील एक पाहुणे आहेत, सिद्धेश्वर मारटकर देखील आता आपल्या सोबत आहेत. सर, जसं तुम्ही काही वेळापूर्वी म्हणत होता त्याप्रमाणे प्रॅक्टिकली या सगळ्याकडे बघणं देखील गरजेचं आहे. प्रत्येकाच्या विचारधारेनुसार ग्रहणाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते. प्रॅक्टिकली याकडे आपण सगळ्यांनी कसं बघायला पाहिजे? धर्मशास्त्र आणि आत्ताचं 21वे शतक याच्यामध्ये आपल्याला थोडासा एक विचार करायला पाहिजे. जसं की ग्रहणाचा आधी 3 प्रहर वेद पाळावेत आणि त्याच्यामध्ये काही कृत्य करू नये किंवा त्याचा जो एक पुण्यकाळ असतो ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंत आहे, साधारण आजचं ग्रहण 3 तासाचं आहे असं समजू आपण. तर त्या काळात दान धर्म करायला सांगितलंय किंवा काही गोष्टी टाळायला सांगितल्यात. ते आपण 3 तास पाळायला काही हरकत नाही, जर त्याच्यामधून काय वाईट असं काही नाही. याच्यातून दान धर्म केला तर गोरगरिबांना आपल्याला काही मदत करता आली तर ह्या गोष्टी करायला काही हरकत नाही. याच्यामुळे सामाजिक उपक्रम सुद्धा त्या ठिकाणी राबवता येऊ शकतो. याच्यामध्ये जसं खगोलशास्त्रावर आधारित ज्योतिषशास्त्र आहे आणि त्याच्यावर आधारित असणाऱ्या गोष्टी ह्या जर वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक यांनी एकत्र जर याच्यावर जर संशोधन केलं, दुर्दैवाने याच्यावर संशोधन होत नाही. एक त्याच्याकडे एक कुठेतरी दुजाभाव किंवा एक आपण म्हणतो की मनामध्ये काही भ्रम ठेवून आपण याच्याकडे बघत असतो. पण त्याचा अनुभव जर घेतले तर उदाहरणार्थ आपण कर्क राशीतलं ग्रहण भूकंपासाला पूरक आहे, पण हे सगळीकडे होणार नाही. उदाहरणार्थ काल गुजरातमध्ये 4 रिक्टर स्केलचा भूकंप झाला, एक घडामोड झाली, त्याचे परिणाम होतो. तर आपण जर अनुभव घेतला तर परिणाम होतो का? तर होतो. जसं मकर राशीतलं ग्रहण सत्ताधारी पक्षाला त्रासदायक ठरलं, हा अनुभव बरोबर आहे. आता 23 मार्च पर्यंत आपण ही परिस्थिती बघतोय. 23 मार्च नंतर मकरेतली ग्रहण संपून ती मिथुन आणि धनुराशीमध्ये ग्रहण होणार आहेत. तर मग लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाला यश मिळणार का? तर आपण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बघू शकतो. म्हणजे हा अनुभव आपल्याला महत्वाचा आहे. तसंच एखाद्याचा मकर रास दशमस्थानात आहे, त्यांना ह्या 1.5 वर्षामध्ये नोकरीमध्ये प्रॉब्लेम आले असतील का? तर आले आहेत. आम्ही रोज पत्रिका बघताना हा विचार आम्ही करत असतो किंवा संशोधन होत असतं, अभ्यास होत असतो. याचा सामाजिक आणि नैसर्गिक कसा विचार करता येईल? जसं की कर्क राशीतला ग्रहण 1.5 वर्षामध्ये मागचा पावसाळा आपल्याला कमी पावसाचा होता, हे आपल्याला अनुभव आलेला आहे. तसंच पुढच्या मार्च नंतरची होणारी ग्रहण हे मिथुन राशीमध्ये होतात, मग पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये जास्ती वादळ होतील, हा आपण विचार करू शकतो. किंवा त्याच्यामध्ये धार्मिक आणि जातीय राजकारण हे पुढच्या वर्षामध्ये जास्ती दिसेल किंवा राम मंदिराचा मुद्दा हा पुढच्या वर्षामध्ये अधिक तुम्हाला दिसेल. हा अनुभव आहे. तसंच व्यक्तिगत पत्रिकेमध्ये सुद्धा त्या जातकाचं वय काय असेल, त्याच्या दशा कुठल्या चालू आहेत आणि त्याला ग्रहणाचा परिणाम काय असेल हे व्यक्तिगत स्वरूपात आपल्याला अनुभवायचं गरज आहे. अगदी खरं आहे. या सगळ्यामधून एक स्पष्ट होतंय की प्रत्येक जण चंद्रग्रहणाशी कशा पद्धतीनं कशा तऱ्हेनं बघतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पण या संदर्भात दाखरू सोमण सरांकडे आता मी पुन्हा एकदा जाणार आहे. सर, जसं मी मगाशी म्हणत होते की या सगळ्यामधलं एक ब्रिजिंग महत्त्वाचं आहे, हा मुद्दा या चर्चेतून पुढे आलेलाच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या चर्चेचं एक जिस्ट तुम्ही काय सांगाल? तरुण पिढीनं या सगळ्यातून नेमकं काय घेतलं पाहिजे? हां, मला एवढंच सांगायचं आहे की धर्मशास्त्रात जे काही सांगितलेलं आहे त्याबद्दल संशोधन व्हायला पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून.
आपल्याला माहिती आहे धर्मशास्त्रात असं पण सांगितलं आहे चंद्रग्रहणात झोपू नये, निद्रा घेऊ नये किंवा मलमूत्र विसर्जन करू नये चंद्रग्रहणात, सूर्यग्रहणात. आता तुम्ही मला सांगा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर मलमूत्र विसर्जन करायचं नाही हे आरोग्यदृष्ट्या किती घातक आहे. किंवा झोपू नये असं जे सांगितलेलं आहे धर्मशास्त्रात, 3 तास ग्रहण असेल चंद्रग्रहण रात्रीच्या वेळी, तर माणसं झोपणार नाही असं कसं होईल या औद्योगिक जगामध्ये. तो मला मुद्दाम सांगायचं आहे, तरुणांना एकच सांगायचं आहे की धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे, ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे, त्याचं संशोधन करायला पाहिजे आणि प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे पाहायला पाहिजे. या खगोलीय घटना ज्या ज्यावेळी घडतात त्यावेळी त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि आपलं मत त्याप्रमाणे ठरायला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय तर कार्यकारण भाव समजून घेणं. आता आपल्याला माहिती आहे चंद्रग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीच्या छायेत येतो. अर्थात मगाच महंत स्वामींनी सांगितलं की चंद्रग्रहण झाल्यानंतर भरती ओटी येते. हे चुकीचं विधान आहे. चंद्रग्रहणाचा आणि भरती ओटीचा तसा संबंध नाही. चंद्र किंवा सूर्य जेव्हा माथ्यावर येतो त्यावेळी भरती येते. ग्रहण आहे म्हणून भरती जास्त येते असं नाही. तर भरती मोठी केव्हा येते, चंद्र जर पृथ्वीच्या जवळ असेल आणि तो ज्यावेळी माथ्यावर येईल त्यावेळी होते. निसर्गात जे काही घडतं त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करायला पाहिजे. आणि मला वाटते एक संधी आहे तरुण विद्यार्थ्यांना आपला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव समजून घ्यायला पाहिजे आणि आपण वैज्ञानिक युगामध्ये वावरतो आहोत. मी म्हणत नाही की धर्मशास्त्राचे पूर्वीच्या काळी जे नियम सांगितले आहेत त्याचं संशोधन आपण करायला पाहिजे, त्याचं खरं काय खोटं काय हे सांगायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच धन्यवाद सोमन सर. त्याचबरोबर अरविंद परांजपे सर, ते तुम्ही देखील या चर्चेमध्ये सहभागी झालात. पुण्याहून सिद्धेश्वर सर आणि त्याचबरोबर महंत सर देखील या चर्चेमध्ये सहभागी झाले. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आजचा दिवस महत्त्वाचा आहे, वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आहे. वैज्ञानिकदृष्ट्या खगोलीयदृष्ट्या ते किती महत्त्वाचं आहे हे आपण बघितलंच. प्रत्येकाचा एक ठरलेली एक विचारसरणी असेलच, पण या सगळ्यामधून आपण काय घ्यायचंय तर या सगळ्याचं संशोधन होणं निश्चितच गरजेचं आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जसं आता दाकरू सोमन सर म्हणाले की कार्यकारण भाव या सगळ्यामधला काय आहे, त्यातलं संशोधन किती महत्त्वाचं आहे हे देखील अधोरेखित करणं या चर्चेनंतर गरजेचं आहे. धन्यवाद, तुम्ही या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात. येणाऱ्या बुलेटिन्समध्ये आपण बातम्यांचे अपडेट्स देखील घेत राहणार आहोत. आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.